2 दिवसापूर्वी आमच्या YouTube चॅनलसाठी आम्ही जो काही नंबर देतो त्या नंबरवर एक फोन आला. एका महिलेचा फोन होता आणि त्यांचं म्हणणं होतं की CMEGP ॲप्लिकेशनसाठी त्यांनी एका एजंटला 55,000 रुपये दिलेत. त्यांचं प्रकरण 5 लाखाचं होतं आणि ते प्रकरण मंजूर करण्यासाठी त्यांनी 55,000 रुपये दिलेत आणि आतापर्यंत त्यांचं प्रकरण सँक्शन झालेलं नाहीये. त्यांना बँकेकडून कर्ज मिळालेलं नाहीये आणि समोरचा व्यक्ती अजून काही पैशांची मागणी करतोय. या पद्धतीने आम्हाला काही कालावधीनंतर म्हणजे अगदी आठवड्याला 2 ते 3 फोन असतातच. बऱ्याच जणांची अशा पद्धतीने CMEGP किंवा PMEGPचे ॲप्लिकेशन करत असताना फसवणूक होत असते. तर ही फसवणूक होऊ नये यासाठी सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवलेले आहेत. परंतु लोक त्याबाबत अवेअर राहत नाही आणि कोणालाही कितीही काहीही पैसे देतात आणि त्यातून आपलं स्वतःचं नुकसान करून घेतात किंवा आपली फसवणूक करून घेतात. तर ही फसवणूक होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही ज्यांच्याकडून ॲप्लिकेशन करून घ्यायचं असेल त्यांच्याकडून करून घ्या, अडचण नाही. परंतु आपण स्वतः सुद्धा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. काही गोष्टींच्या बाबतीत आपण जागृत असलं पाहिजे, ते आवश्यक आहे. त्या गोष्टी कुठल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. CMEGP योजनेमध्ये ॲप्लिकेशन करत असताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा जे काही खासगी एजंट आहेत, फसवणूक करणारे आहेत, त्यांच्याकडून आपण कसं सावध राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. परंतु इथे मी सगळ्यात मोठं डिस्क्लेमर देतो, ते म्हणजे जे CMEGP साठी ॲप्लिकेशन करतात सगळेच जण फसवणूक करणारे नाहीत. काही जण खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे आपली सर्व्हिसेस देत असतात, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. परंतु काही ठिकाणी लोकांची फसवणूक होते. तर ही फसवणूक व्हायला नको त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि तो त्याच पद्धतीने घ्यावा ही माझी आपल्याला विनंती आहे. कारण की या पद्धतीचे आम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांचे फोन येतात की तुम्ही लोकांना मिसगाईड करतायत किंवा लोकांना तुम्ही या गोष्टी का सांगतात, लोकांना याबाबत काय माहिती देतात, असे आम्हाला बरेच धमक्यांचे सुद्धा फोन येत असतात. परंतु लोकांना, तुम्हाला सगळ्यांना अवेअर करणं, योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करत राहणार. त्यामुळे त्याबाबत काळजी करण्याचं काही कारण नाहीये. CMEGP योजनेबाबत सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ती म्हणजे CMEGP योजना ही क्रेडिट लिंक सबसिडीची योजना आहे. क्रेडिट लिंक सबसिडी म्हणजे काय, की जर आपण बँकेकडून कर्ज घेतलं तरच आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला ही योजना आहे म्हणून बँकेकडून कर्ज मिळणार आहे का, तर नाही. बँकेकडून कर्ज मिळालं तर ही सबसिडी मिळेल, हा महत्त्वाचा फरक या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याच जणांचा गोंधळ काय होतो की ते व्हॉट्सअप मेसेजेस किंवा काही YouTube चॅनलवर बऱ्यापैकी व्हिडिओज आहेत की CMEGP योजनेअंतर्गत तुम्हाला 95% कर्ज मिळेल, 90% कर्ज मिळेल, या पद्धतीने बरेच व्हिडिओज आहेत किंवा काही व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा फिरत असतात. लक्षात घ्या, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. CMEGP योजनेअंतर्गत जर बँकेने आपल्याला कर्ज दिलं तर आपल्याला 20, 25, 35% जी काही सबसिडी आहे ती मिळणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. जर बँकेने कर्ज नाकारलं तर आपल्याला सबसिडी सुद्धा मिळणार नाही. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक क्लायंटला नेहमी रेकमेंड करत असतो की तुम्ही सगळ्यात आधी जाऊन बँकेसोबत बोला, बँकेसोबत चर्चा करा. जर ते तुम्हाला कर्ज द्यायला तयार असतील, त्यांनी सहमती दर्शवली तरच CMEGP योजनेत अर्ज करा, अन्यथा ॲप्लिकेशन करू नका. याबाबत आम्ही नेहमी लोकांना जागृत करत असतो, त्यांना माहिती देत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी CMEGP योजनेअंतर्गत आपण लक्षात घेतली पाहिजे की या योजनेत मिळणारी सबसिडी ही बॅक एंडेड सबसिडी आहे. म्हणजे आधी आपल्याला बँकेचं कर्ज घेऊन आणि आपले स्वतःचे पैसे टाकून आपला प्रोजेक्ट उभारायचा आहे. तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपली जे काही सबसिडीची रक्कम आहे ती आपल्या बँकेकडे जमा करण्यात येईल आणि 3 वर्षानंतर ती आपल्या लोन मध्ये मर्ज करण्यात येईल. लक्षात घ्या, आपल्याला ते पैसे मिळणार नाही. उर्वरित जे काही कर्ज असेल, जर आपण कर्जाची नियमित परतफेड केली तर त्यामध्ये ही सबसिडीची रक्कम मर्ज होईल आणि जर आपण परतफेड व्यवस्थितपणे केली नाही तर ही सबसिडी सुद्धा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे ही बॅक एंडेड सबसिडी आहे. CMEGP योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आपल्याला जो काही अर्ज दाखल करायचा आहे त्यामध्ये आपल्याला सबसिडीची रक्कम ही आपल्या मीन्स ऑफ फायनान्स म्हणजे आपल्याला जे फंड्स उभारणे आहेत त्यामध्ये कन्सिडर करावी लागते. परंतु बँकेमध्ये जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला बँकेचं कर्ज आणि आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन यानेच तो प्रकल्प उभा राहील, या पद्धतीनेच प्रपोजल द्यावं लागतं आणि आपल्याला प्रकल्प पण तसाच उभा करायचा आहे. बँकेचे कर्ज आणि आपले स्वतःचे पैसे यानेच तो प्रोजेक्ट उभा करायचा आहे. सबसिडी आपल्याला नंतर मिळणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. CMEGP योजनेअंतर्गत तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बँकेचं कर्ज. बँकेचं कर्ज मिळालं तर सबसिडी मिळेल, ही क्रेडिट लिंक सबसिडी आहे, ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. पण बऱ्याच ठिकाणी बँकेचे कर्ज हे रिजेक्ट होतात. हे रिजेक्ट होण्यामागे कारण आहे की आपल्याकडे आपली प्रोफाईल व्यवस्थित नसते, आपला सिबिल स्कोर व्यवस्थित नसतो किंवा ती जी काही ब्रांच आहे ज्या ठिकाणी आपण अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी NPA ऑलरेडी झालेला असेल तर बँक मॅनेजर इतर काही कारण देऊन ते आपलं प्रकरण रिजेक्ट करू शकतो. हे होतं, प्रॅक्टिकली अडचणी आहेत. त्यामुळे आपण एकीकडे आपण गव्हर्नमेंट बघतो की गव्हर्नमेंटने आता नुकतंच 20 लाखापर्यंतच्या कर्जासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे तारण द्यायची गरज नाही.
याबाबत रिझर्व्ह बँकेने स्वतः एक गाईडलाईन्स प्रसिद्ध केलेल्या आहेत. याबाबत आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे. तो वर आय बटन मध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तेव्हा मी इथे जास्त बोलत नाही. तो व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील की 20 लाखापर्यंत आपल्याला कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची गरज नाही. परंतु बऱ्याच वेळा बँका या गोष्टी ऐकत नाही, आपल्याकडून कोलॅटरल सिक्युरिटीची मागणी करतात. मग अशा वेळी काय करायचं? आपल्या समोर दोन प्रश्न असतात की बँकेचं ऐकायचं का गव्हर्नमेंटचं ऐकायचं. तर माझं मत आहे की आपण कोणताही वाद न घालता बँक जे म्हणते आपण ती गोष्ट ऐकावी. कारण जर आपल्याला काम करायचं असेल, बँकेकडून जर कर्ज मिळवायचं असेल तर ते बँकेच्या नियमानेच मिळवावं लागेल. या गोष्टीशिवाय पर्याय नाहीये. रिझर्व्ह बँक डायरेक्ट येऊन आपल्याला कर्ज देणार नाहीये किंवा गव्हर्नमेंट येऊन सुद्धा आपल्याला कर्ज देणार नाहीये. त्यामुळे जी बँक आपल्याला कर्ज देणार आहे ती काय सांगते या गोष्टीकडे आपण आधी प्राथमिकतेने पाहिलं पाहिजे. त्यांच्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे, तरच आपल्याला हे कर्ज मिळेल. त्यांच्याशी वाद घालून किंवा भांडण करून कुठलाही उपयोग नाही. सीएमजीपी योजनेबाबत एक महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला बरेच एजंट भेटतात की आम्ही तुमचं कर्ज पण मंजूर करून देऊ, आम्ही सबसिडी पण मंजूर करून देऊ. तर यावेळी काय केलं गेलं पाहिजे? तर माझं यावेळेस रेकमेंडेशन असेल की याबाबत काम करणारे खरंच खूप काही चांगलं काम करणारे एजंट आहेत, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे, बँकेत त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्या भेटून या सगळ्या गोष्टी करून आपल्याला नक्कीच आपलं कर्ज मंजूर करून देण्यासाठी, सबसिडी मिळवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात. सबसिडी मंजूर करून देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे जास्त स्ट्रिक्ट क्रायटेरिया नाही आहेत. जिल्हा उद्योग केंद्राला अपेक्षित असलेली फॉर्मॅट्समध्ये आपण सर्व माहिती दिली, अर्ज योग्य पद्धतीने भरला आणि आपला बिझनेस टाईप की बिझनेस जी कॅटेगरी आहे ती योग्य असली तर आपल्याला सबसिडी नक्कीच मिळेल. याबाबत कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये. परंतु बँकेचं कर्ज मिळवून देण्यासाठी आपण काही एजंटची मदत घेतली तर यात वाईट काही नाहीये. परंतु यामध्ये फसवणूक होण्याचे जास्त चान्सेस असतात. बरेच जण आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, आम्ही कर्ज मॅनेज करून आणून देऊ वगैरे असे कमिटमेंट करतात आणि आपल्याकडून काही पैसे घेतात. सुरुवातीला 5-10 हजार रुपये द्यायला अडचण नाहीये, परंतु पूर्ण रक्कम अशा व्यक्तींच्या हातामध्ये देऊ नका. जसं मी सुरुवातीला एक महिलेचं उदाहरण दिलं, त्यांच्याकडून आतापर्यंत 55,000 घेतले गेले आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळालेलं नाहीये. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जागृत असलं पाहिजे. जो काही एजंट आहे काम करणारा, जे काही कन्सल्टंट आहेत, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्यांनी यापूर्वी कशा पद्धतीने कामं केलेली आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. सुरुवातीला काही टोकन अमाऊंट त्यांच्याकडे द्या, बाकीचं कर्ज मंजूर झाल्यानंतर किंवा सबसिडी मंजूर झाल्यानंतर त्यांना उर्वरित पैसे द्या. या पद्धतीने जागृत असणं आपण आवश्यक आहे. सीएमजीपी योजनेअंतर्गत आपण अर्ज केल्यानंतर त्याचं जे काही लॉगिन आहे ते सुद्धा आपण तपासलं पाहिजे, ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. कारण की आपण एखाद्या एजंटकडून ऍप्लिकेशन केलं, त्याने खरंच अर्ज केलेला आहे का, ते खरंच त्याची ऍप्लिकेशनची स्टेज काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर सीएमजीपी योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर आपली फसवणूक होणार नाही किंवा आपले ऍप्लिकेशन सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे जास्त वाढतील. सीएमजीपी योजनेअंतर्गत बऱ्याच जणांची फसवणूक होते आहे, त्याबाबत आम्हाला बरेच फोन येतात. त्यामुळे ही माहिती देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक टळेल, त्यांची फसवणूक होणार नाही, त्याबाबत अवेअर असतील, त्याबाबत काळजी घेतील. आणि आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास हे व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून अशा पद्धतीने आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.